तर ताईच्या घरी आजपासून ऑफिशियली 2 लग्नाचे जोडपे झाले. तर सगळ्याले राम राम. मी करण आज सकाळी उठलो, चाय नाश्ता घेऊन झाला आणि मग चालू झालं इकडे नवरदेवाची गाडी सजवणं. आता नवरदेवाचे भाऊ मोठ्या मेहनतीने इकडे गाडी सजवून राहिले होते. तोपर्यंत म्हणलं आपण लग्नाची तयारी करून घ्या. पण ऐन वेळेवर माझा तर फेस वॉश बी खतम होऊन गेला. ते बरं झालं का माझ्याकडे अजून एक बॉटल होती. आता पहिलेच माझ्या चेहऱ्यावर भल्लेच फोडे येत होते, पण भक्कम दिवसापासून मी ह्या मुस्त्या गोशन फेस वॉश लावून राहिलो. तेव्हापासून माझा चेहरा एकदम चोपडा झाला. याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड आणि लिकराइस एक्स्ट्रॅक्ट घेऊन राहते, ज्याच्यानं चेहऱ्यावरचे फोडं गिडं बसून जाते आणि चेहरा ते एकदम हिऱ्यासारखा चमकते. हा फेस वॉश फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर एकदम हाय रेटेड आहे आणि कॉम्बो मध्ये जर बनवला तर एक 125 रुपयाचाच पडते. तर तुम्हालाही घ्यायचा असेल तर गपकन कमेंट मध्ये बेस्ट टाका, मी तुम्हाला लगेच लिंक पाठवतो डीएम मध्ये. चला आता इकडे बँडवाले बी तयार झाले आणि इकडे नवरदेवाची गाडी बी तयार झाली, पण आमच्या बायाची तयारी इकडे काही झालीच नाही. आता का करावं, इलाज नाही, बायाला तयारी करायला टाइम तर लागतेच. तसे तर आम्ही जास्तही काही लेट झालो नाही. मोठे भाऊजी इकडे नुकतेच घोड्यावर चढले होते आणि मस्त घोड्यावर बसून घोड्याले नाचवत नाचवत स्वतः बी मस्त घोड्यावर नाचत नाचत निघाले हॉलकडे. इकडे ताईगीन तर मस्त चष्मा बिष्मा लावून नाचून राहिली होती. तसे याचे बँडवाली बी बहुतच खतरनाक होते. आखरी मग हॉलपाशी पोचता पोचता बी इकडे भाऊजी आणि ताईगीन मस्त नाचून घेतलं आणि मग छत्रपती चौकातल्या लक्ष्मीनारायण सभागृहामध्ये आलो तर मला हे बोर्ड दिसलं, ज्याच्याकडे पाहून तुम्हाला समजलं असन का नवरींचं आडनाव मोरलेस आहे. पण आमच्या आडनावाची नेहमीच लोक एवढी वाट काऊन लावते हे काही माझं समजत नाही. जाऊ दे आता, ह्या गोष्टीचा काही इलाज नाही. पण इकडे मला नवरी नवरदेव बी नाही दिसून राहिली, याचा काय इलाज करू. आखरी काहीच इलाज नाही करता आला. लग्न बी लागून गेलं. मग फोटो काढायला गेलो तेव्हा कुठं मला नवरी नवरदेव पाहायला भेटले. तशी त्याची जोडी गिन तर एक नंबर दिसून राहिली होती. पण इकडे माझे भाऊजी आणि ताई बी काही कमी नव्हते. त्याच्या संग मग मस्त फोटो बिटो काढून इकडे आलो जेवण करायला. जेवण गिन केलं आणि वापस हॉलकडे आलो. पाहतो तर आमच्या सोबत इकडे पूर्ण पाहुणे बी सुस्तावले होते. मग थोड्याच वेळात आमची बस बी आली तर आम्ही बसलो बसमध्ये वापस घरी जाले.